UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांची तुतारी हाती घेणार। उद्या सकाळी 10 वाजता इंदापूरमध्ये पत्रकार परिषद। हर्षवर्धन पाटलांच्या मुलासह कार्यकर्त्यांकडून व्हॉट्सअॅपवर पक्षाच्या नावासह तुतारी चिन्हाचं स्टेटस, तर इंदापूरमध्ये कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष। भाजपमध्ये अन्याय झाला तरी मूळ पक्ष सोडत नाहीत, मात्र हर्षवर्धन पाटलांचं मत वेगळं असू शकतं, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। दसरा मेळाव्याला शहांच्या वक्तव्याचा फडशा पाडणार, मशाल गीताच्या लॉन्चिंग वेळी ठाकरेंचा इशारा, तर एकनाथाच्या नावाने तोतयगिरी करणारे खूप दिसतायत, ठाकरेंची शिंदेंवर टीका। पाकिस्तानची बोली बोलणाऱ्या राक्षसांचा संहार आई जगदंबा करेल, नाव न घेता शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार। अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात भायखळा विधानसभेतून इच्छुक असल्याची माहिती। मिलिंद नार्वेकरांनी गीता गवळींची भेट घेतली। महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जवळपास ठरला, ठाकरे गटाला 95 ते 100, काँग्रेसला 100 ते 105 आणि पवार गटाला 80 ते 85 जागा मिळण्याची शक्यता। लोकसभेला जे सूत्र होतं तेच विधानसभेला असणार, संजय राऊतांची माहिती। तर महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेमधून काढणं हा आमचा पहिला अजेंडा, नाना पटोले यांची प्रतिक्रिया। भाजपचे 112 आमदार असल्यामुळे जास्त जागा मिळणार, चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। तर महायुतीची सत्ता पुन्हा आणायची आहे, गोगावलेंची प्रतिक्रिया। विरोध केल्यास शिवसैनिक पूर्ण हिशोब घेतील, भाजप कार्यकर्ते सिल्लोडमध्ये काम करतील त्याच पद्धतीने शिवसैनिक राज्यभरात काम करतील, अब्दुल सत्तारांचा भाजपला इशारा। पिंपरीतल्या बाजार समितीच्या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीनंतर अब्दुल सत्तारांचा कार्यक्रमातून काढता पाय। आधी ताकद निर्माण करून आता भाजपकडून सत्तारांच्या विरोधात मोर्चे, भाजपची सहकारी पक्षांना संपवण्याची वृत्ती, भाजप गद्दारांना संपवणार, अंबादास दानवे यांची टीका। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी न्यायाधीशांनी वकील अमित कटारनवरेंना झापलं, प्रसिद्धीसाठी एन्काउंटर स्थळी तपास कसे करू शकता, न्यायाधीशांचा सवाल। जखमी पोलिसाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश। बदलापूर अत्याचार प्रकरणात उदय कोतवाल आणि तुषार आपटेला एका प्रकरणामध्ये जामीन, तर दुसऱ्या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक। पुण्यामध्ये स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुकलींवर चालकाकडून अत्याचार, पानवडी पोलिसांकडून व्हॅन चालकाला अटक, आरोपी संजय रेड्डीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पुणे अत्याचार प्रकरणानंतर स्कूल व्हॅनची वंचितच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोडीनंतर पुणे पोलिसांनी व्हॅन दुसऱ्या ठिकाणी हलवली। काही स्थानिक नेत्यांनी आरोपीला पळून जाण्यात मदत केली, अशा घटनांमध्ये राजकीय पक्ष वगैरे बघत नाही, आरोपीवर कडक कारवाई करणार, फडणवीसांची ग्वाही। पुण्यातील घटना हादरवून टाकणारी, राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही, सुषमा अंधारे यांची सरकारवर टीका। राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र, महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात, गणपती उत्सव, नवरात्रोत्सव इव्हेंट झाले, संभाजी भिडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता। हिंदूंना शिव्या देणाऱ्या भिडेंवर हिंदूंचं सरकार आता काय कारवाई करणार, संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका। आचारसंहिता लागण्याआधी मागण्या मान्य करा, अन्यथा फडणवीसांना खूप पश्चाताप होईल, मनोज जरांगे यांचा इशारा। निवडणूक पूर्व योजनांमुळे मोठा आर्थिक बोजा, लाडकी बहीण योजनेमुळे वार्षिक 46,000 कोटींचा भार पडणार, वित्त विभागाकडून अनिश्चित आर्थिक स्थितीबद्दल चिंता व्यक्त। इराण इस्रायलमधील तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ, 10 ग्रॅम सोन्यासाठी 77,633 रुपये मोजावे लागणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।